हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या टेक अभिषेक या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे तुमचा जो क्लास 9चा प्रॅक्टिस 1.1 आहे फ्रॉम जॉमेट्री मीन्स पार्ट 2. त्याच्यातला हे सगळं त्याच्यावर आधारित आहे. तर ते आज आपण डिस्कस करणार आहोत. तर तुम्हाला सर्व नवीन येते आहे की व्हिडिओ थोडासा लॉंग होईल, अर्धा एक तासाचा होईल, पण तुम्ही सर्वांनी बघायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सारं शिकायला सुद्धा मिळणार आहे. तर आपण 1 बाय 1 क्वेश्चन सॉल्व करूया. ओके, क्वेश्चन 1 आहे, फाइंड द डिस्टन्स म्हणजे अंतर विथ द हेल्प ऑफ नंबर लाईन गिव्हन बिलो. खाली दिलेली नंबर लाईन आहे त्याच्यावर आधारित ते आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. पहिले आपण काढू डिस्टन्स ऑफ बी. तुम्हाला सर्वात पहिले हे माहीत असावं लागतं की कोऑर्डिनेट पॉईंट म्हणजे काय. ठीक आहे, कोऑर्डिनेट ऑफ बी. आता समजा आपल्याला डिस्टन्स ऑफ बी काढायचं आहे. बी डॅश. ओके, डिस्टन्स ऑफ बी, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी इज 2 आहे. हा बघा, हा इथे ई 5 आहे. मग 2 - 5. नेहमी लक्षात ठेवा की याच्यामध्ये स्मॉलर जो स्मॉलर लेटर असतो तो ग्रेटर मधून मायनस करायचा असतो. मग आपल्याला 5 - 2 करावं लागेल. त्याचा आन्सर किती ना? 3 इज द करेक्ट आन्सर फ्रॉम डिस्टन्स ऑफ बी. हे तुम्ही एकदा समजून घेतलं का नाही? एकदा तुम्हाला मी कोऑर्डिनेट पॉईंट शिकवतो. ठीक आहे, आता कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट. आता ही नंबर लाईन आहे. सपोज इज माय नंबर लाईन -2 -1 0 1 and 2. ठीक आहे, इथे मी नाव दिलं ए, इथे दिलं बी, इथे दिलं सी, इथे दिलं डी, इथे दिलं. मग तुम्ही मला सांगा तुमच्याच तोंडाने. ओके, 1 सेकंड हिअर. ओके स्टुडंट, स्टार्ट. सॉरी, ओके, फॉरगिव्ह मी. आता इथं मला -1 आहे समजा. आता इथं -1 आहे, तर मग इथं नेमकं आता आपल्याला दाखवायचं आहे -2 कोणत्या अंकावर आहे समजा, तर तो ए वर आहे. तर मग हे आपण कसं करणार? कोऑर्डिनेट म्हणजेच काय, त्याचा पॉईंट. जो त्याचा पॉईंट असतो ना, काय, जो त्याचा पॉईंट असतो त्यालाच त्याचा कोऑर्डिनेट म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. आता -1चा पॉईंट बी आहे. इज अ कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी इज -1. सॉरी, मग आपण म्हणू कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ एंड तक पहा, तुम्हाला खूप मजा येणार आहे. ओके, आता आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. 5 - 3 आलं. 3 कळालं तुम्हाला इथपर्यंत? ओके, नेक्स्ट. नेक्स्ट नाही, हेच सोडायचं आपल्याला. डिस्टन्स ऑफ जी कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट
जे इज जे 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 -2. आता मला टॅबचा पहिला दिवस असल्याने मला हे लिहिता आहे ना बरोबर, तर तुम्ही समजून घ्या. आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए किती आहे 1. मग आता तुम्हाला माहिती आहे -2 आणि -1 याच्या तुलनेत कोण सगळ्यात मोठा आहे? -1. काय मोठे आहे? -1. मग आपण -1 मधून -2 मायनस करू. मायनस मायनस प्लस 2 + 1 इज इक्वल टू याचं उत्तर किती येणार आहे मग 3. आता हे आपण थोडं फास्टमध्ये घेऊ. आता हे एवढं असं द्यायची गरज नाही आपल्याला. डिस्टन्स ऑफ पीसी पीसी पी किती दिला? -4. सी किती दिला? 3. कोण मोठे तुम्हाला सर्वांना माहिती 3 ग्रेटर दॅन 4. 3 मायनस ब्रॅकेट मायनस प्लस 3 + 4 इज इक्वल टू 7. उत्तर किती दिले? ओके. Always remember J is -2, H is -1. You know -1 is greater than -2. Minus plus 2 + 1. It's very simple यार. डोसका खर्च करू नका. ज्यात 5 स्क्वेअर दिलेले आहेत इंटू Q. K is -3 आणि O is 0. 0 is greater than all numbers. Okay, 0 minus -3. 0 + 3 minus plus 0. 3 उत्तर येते. याचं उत्तर किती आहे? ओ किती दिला आपल्याला? ओ 0 आणि किती दिला आपल्याला विद्यार्थी मित्रांनो? तर 5. 5 ग्रेटर दॅन नाही 0 ग्रेटर दॅन नंबर 0 - 5. ओके. आणि तुम्हाला माहिती जर कोणती संख्या मॅनेज केली तर आपल्याला उत्तरच कळते, पण आपल्याला माहिती मोठ्यातून लहान वजा करावं लागते. 5 आता आपल्याला 0 वजा करावं. डिस्टन्स ऑफ पीजे P -4 J -2 मायनस प्लस तरी एकच येते इथं प्लस. इथं जर समजा 2 -2 मायनस कंसात -4 असं करायला लागते का आपल्याला? -2 इज ग्रेटर दॅन -4 मायनस प्लस 2 प्लस -4 मायनस प्लस मायनस 2 -4. ओके. लास्ट डिस्टन्स ऑफ क्यूबी किती दिलेला आहे आपल्याला? -5. बी किती दिलेला आहे? 2 मायनस 19 प्लस. ओके, मला समजलेलं आहे. नेक्स्ट द कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स. ए जो आहे तो ए आहे म्हणजे कसं आहे
ए जो आहे ना तो एक्स आहे. ए जर 5 असेल तर 5च आहे एक्स आहे असं समजायचं. आणि बी जो आहे तो आपल्याला वाय दिला आहे. इथे दिला आहे बी इज वाय, ए इज एक्स, बी इज वाय असं समजून आपल्याला सोडवायचं आहे. एक आणि 7 दिलेलं आहे. मग याचा लिस्ट काढायचा. 7तून गेलं 6. आणि वॉटर सिंपल यार. 6 मायनस -2 प्लस 8 20 उत्तर निघतात. तर 4चं आणि याचं तसंच आहे. 7 मायनस -3 मायनस प्लस 7 प्लस 3 10. ओके, 1 second here. ओके, इथे हे झालं ना, हे झालं ना आपलं. आता हे झालं. इथं काय झालं आहे काय नाही. 1 प्लीज. ओके फ्रेंड्स यार. ओके, क्लिअर करावं लागेल. ठीक आहे. -4 आणि -5 -4 मायनस ब्रॅकेट -5 मायनस प्लस 4 प्लस 5 -5 सॉरी प्लस मायनस 4 मायनस 5 -1. ओके, 4 आणि 8 हे राहिलं ना. -3 औसत -6 मायनस प्लस 3 प्लस ब्रॅकेटमध्ये -6. ओके सॉरी, ठीक आहे. वी स्टार्ट. ओके, प्लस मायनस काय होणार होता? -3 मायनस 6 इज इक्वल टू द -3. यू नो इट. आता एक्स -4 आणि -8 आहे. ठीक आहे. तर इथं 4 मायनस ब्रॅकेट -8 मायनस प्लस 4 प्लस 8 इज इक्वल टू द. ओके, ओके. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो. खालीच इन्फॉर्मेशन दिलं. विच पॉईंट इज बिटवीन द 2 अदर पॉईंट स्टेट्स. पॉईंट कोणता कशात दिला आहे, सॉरी कशात दिला आहे हे आपल्याला काढायचं आहे. एकदम सोपी टेक्निक तुम्हाला सांगतो. आता बघा, ही माझी एक नंबर लाईन 1 नाही. इथे आहे यू. नाही असं नाही काढता येणार. डिस्टन्स ऑफ बघा, यू and are 2 village. नाही 3 विलेज, सॉरी 2 नाही 3. U V and W are
3 village. State so. Which city is between them 2 cities? नंबर लाईन काढली. कोण आहे सगळ्यात मोठं? तुम्हाला डिस्टन्स दिलं असेल. सी डिस्टन्स ऑफ UV किती? 105. डिस्टन्स ऑफ VW 203. and distance of UW ओके नाही UV नाही view is ओके. मग किती येणार? 98. मग कोणता पण कशात भेटू नये. मग हाय इथे एक नंबर काढली. मग कोणता पण कुठे जात आहे. 3 बिंदू पहिले टाकून घ्यायचे. इथपर्यंत कळालं तुम्हाला? फक्त हा लास्ट क्वेश्चन असेल आपला. नाही सॉरी 3 मिनिट टाकून घेतले आपल्याला. तुम्हाला सगळे ध्यानात ठेवा. UV नाही UV 105 VW 203 आणि UW VU 98. कोणतं पण कशात प्रेझेंट आहे. हा एक लास्ट क्वेश्चन असेल. त्याच्यानंतर आपण स्टॉप करू. आता काय करायचं? सर्वात मेन फक्त नंबर लाईन काढायची. विषय संपला. 3 बिंदू टाकायचे. एक सॉरी नंबर लाईन थोडी मोठी काढतो माझी. काढली नंबर लाईन आपण एवढी मोठी. 3 डॉट टाकायची. कोणता सगळ्यात मोठा आहे रे बाबू? 203 वाला कोण येते? VW. इथे द्यायचा V नंतर W. इथे आता बघा UV किती सांगितलं तुम्ही मला? 105 आणि हा VW असायला पाहिजे होता. VW 98 आहे सॉरी. आणि या दोघांची बेरीज 203 येते का? जर आली तर ते आपला 105 98 8 बसते रात्री 9 एकदा आलो 203 मित्रांनो. म्हणजेच U city is between then V and W. ओके U city is between then V and W city. ओके इथपर्यंत लक्षात आलं. आशा करतो तरी मित्रांनो तुम्हाला सर्वांना समजलं असेल. आपलं आजचं सेशन होतं. तुम्हाला आवडलंच असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे आपण. आणि लगेच तोपर्यंत बघत राहा तुम्ही आपलं ट्युटोरियल चॅनल. थँक यू फॉर वॉचिंग अँड गुड बाय.